हा आहे उद्धव ठाकरेंचा 2019 साली जाहीर केलेला जाहीरनामा. बघूयात आता कुठली कुठली आश्वासनं जी उद्धव ठाकरेंनी दिली होती ती पूर्ण केलीत. त्यातलं पहिलं महत्त्वाचं आश्वासन असं होतं की मुलींना मोफत शिक्षण देणार. आता किती मुलींना मोफत शिक्षण दिलंय ते उभाठाने एकदा त्यांच्या जाहीर सभेत सांगावंच. पुढचा एक मुद्दा होता प्रत्येक जिल्ह्यात, नीट ऐका, प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट भवन स्थापन करणार. आता बचत गट भवन स्थापन किती केलेत आणि त्यातून किती महिलांचं सक्षमीकरण केलं आहे, एकदा याची आकडेवारी आमच्या प्रिय उद्धव ठाकरे यांनी जाहीरच करावी. तिसरा मुद्दा आहे तालुका स्तरावर ओपन जिम उभारावी. युवकांनी खरं तर याचं सर्वेक्षण करावं की कुठल्या तालुक्यामध्ये किती ओपन जिम यांनी सुरू केलेले आहेत. मला तर एकही ओपन जिम उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली मला तरी आठवत नाही आहे. पुढचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 10,000 रुपये इतकी रक्कम द्यावी. खरं तर शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती 420 हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे की 10,000 रुपये आम्ही देणार हे कबूल करून किंवा आश्वासन देऊन सुद्धा एकही रुपया खात्यात जमा केला नाही या प्रकरणी. पुढचा मुद्दा आहे तालुका स्तरावर गाव ते शाळा विद्यार्थी एक्सप्रेस सुरू करणार. म्हणजेच 2,500 बसेस विद्यार्थ्यांना गावातून शाळेत जाण्यासाठी सुरू करणार असं आश्वासन केलं होतं. म्हणजे यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही, महिलांनाही सोडलं नाही, मुलींनाही सोडलं नाही आणि लहान लहान लेकरांना, शाळेत जाणाऱ्या लेकरांनाही फसवायचं सोडलं नाही. 2,500 बसेसचं आश्वासन दिलं, एकही बस सुरू केली नाही. पुढचा मुद्दा होता शेतकऱ्यांचाच की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार. आता किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे आणि उद्धव ठाकरेंनाही माहिती आहे. चला पुढचा आहे 300 युनिटपर्यंत वीज वापरकर्त्यांची बिलं 30% कमी करणार. ओके, आता आपल्याला चांगलं आठवत असेल लॉकडाऊनमध्ये ज्या ठिकाणी 500 रुपये बिल यायचं, ज्या ठिकाणी 500 रुपये बिल यायचं तिथे 5,000 रुपये बिल यायला लागले. 10 पट बिलं येत होती लोकांना. लोकांचे रोजगार गेले होते तर यांची वसुली सुरू होती उद्धव ठाकरे गटाची. पुढचा मुद्दा होता सर्व जिल्ह्यांमध्ये, नीट ऐका, सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 36 जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभारणार. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती कृपा करावी आणि सांगावं किती मेडिकल कॉलेजेस आणि किती हॉस्पिटलची उद्घाटनं किंवा भूमिपूजनं केली आहेत ती. पुढचा मुद्दा होता सरकारी सर्व रिक्त पदे भरणार. म्हणजे MPSCच्या विद्यार्थ्यांचे जे हाल होत आहेत ते बघून त्यांची मतं मिळावीत या उद्देशाने घोषणा केली होती. सर्व रिक्त पदे भरणार, कुठली तर सरकारी. आता यांच्या कार्यकाळात साध्या यांना परीक्षा घेता आल्या नाहीत ज्या जाहीर केलेल्या पूर्वीच्या सरकारने. तर यांनी किती रिक्त पदे भरली हे सांगावं एकदाच. पुढचा मुद्दा होता स्थानिकांना 80% नोकरीत, म्हणजे खाजगी ज्या काही आपल्या नोकऱ्या असतात त्या नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 80% आरक्षण देणारा जो कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी करणार. आता उभाटा गटाने सांगावं की आमच्या स्थानिकांना किती खाजगी नोकऱ्यांमध्ये किंवा खाजगी उद्योगांमध्ये नोकरी दिलेली आहे या कायद्याची अंमलबजावणी करून. आता पुढे बघूयात की उद्धव ठाकरे गटाने 2024 साली किती बुडबुडे सोडलेत किंवा किती फसवणूक केली आहे ते पाहूयात आता पुढे. उभाटा गटाने म्हणजे ज्या 2019 साली उद्धव ठाकरे असं नाव होतं, देवाच्या कृपेने 2024 साली त्यांचं नाव झालंय उभाटा. ओके, आता या उभाटाचा आपण जाहीरनामा पाहूयात की 2024 साली कुठली खोटी आश्वासनं पुन्हा यांनी जनतेला दिलेली आहेत. पहिला मुद्दा आहे प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार. ओके, ज्या उद्धव ठाकरेंनी 2019 साली प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे 36 जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बांधण्याचं आश्वासन दिलं होतं ते तर यांना पूर्ण करता आलं नाही. येथे आता शिवप्रेमींच्या मतांची जोगवा किंवा भीक स्वरूपात जी मतं मिळावीत यासाठी यांनी काय आयडिया लढवली की शिवरायांचं मंदिर बांधणार. म्हणजे ज्या महाराजांचे किल्ले जमीनदोस्त होत चालली आहेत, खरं तर सत्ताधाऱ्यांनी किंवा राजकारण्यांनी तिथे लक्ष द्यावी की ते पूर्वीचं गतवैभव कसं प्राप्त करून देता येईल ते सोडून यांना अजून मंदिरं बांधायची आहेत. वा. पुढचा आहे प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांची कॅशलेस उपचार करणार. म्हणजे यांना आधी हॉस्पिटलला बांधता आली नाही, ते आता आश्वासन देतात की प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस ट्रीटमेंट किंवा कॅशलेस उपचार करणार. पुढचा मुद्दा आहे सर्वांना मोफत शिक्षण देणार. म्हणजे जे मुलींना 2019ला मुलींना मोफत शिक्षण देणार होते ते आता म्हणतात की सर्वांना, म्हणजे मुलांना आणि मुलींना. ओके, जर 2019ला जर खरंच मोफत शिक्षण दिलं असतं तर इथं पुन्हा हेच आश्वासन रिपीट करायची वेळच आली नसती. पुढचा मुद्दा आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करणार. म्हणजे जी योजना 2024 साली म्हणजे बंद केली किंवा त्याचं नवीन स्वरूप आलं त्यानंतर उद्धव ठाकरे 10 वर्ष झाले, किती 10 वर्ष सत्तेमध्ये आहेत,
सत्तेत असताना यांना काहीही करता आलं नाही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किंवा जुनी पेन्शन बाबत. ते आता विरोधात आल्यानंतर ते पुन्हा सरकारी कर्मचाऱ्यांना खोटी आश्वासन देत आहेत की आम्ही जुनी पेन्शन योजना सुरू करणार. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार. म्हणजे ज्या उभाठाचे म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं जातनिहाय जनगणना या मुद्द्यालाच मुळात विरोध होता किंवा त्यांचं राजकारण या विरोधातच होतं. त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे हे म्हणतायत किंवा हे आश्वासन देत आहेत की आम्ही जातनिहाय जनगणना करणार. ओके. पुढचा मुद्दा आहे धारावीकरांना घर तिथल्या तिथे देणार. गेली 25 वर्ष यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून हे उद्धव ठाकरे स्वतः सत्तेमध्ये आहेत. सत्तेत असताना यांना कुठलंही स्वप्न पडलं नाही की आमच्या धारावीकरांना गरीब जनतेला तिथल्या तिथं घर द्यावं. विरोधात आल्यावर फक्त मतांसाठी मुंबईकरांच्या मतांसाठी हे तिथल्या तिथे घर देणार ही खोटं आश्वासन हे जनतेला देत आहेत. ओके. पुढचा मुद्दा तर अत्यंत विनोदी आहे. तो असा की बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार. म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंच्या सहीने नाणार प्रकल्प रद्द झाला आणि नाणारचा प्रकल्प हा बारसू येथे आला. ओके. मुख्यमंत्री असताना ते आता विरोधात गेल्यावरती काय आश्वासन देत आहेत की बारसूचा प्रकल्प आम्ही रद्द करणार. म्हणजे जो प्रकल्प उद्धव ठाकरेंनी स्वतःच बारसूत आणला तोच प्रकल्प पुन्हा रद्द करण्यासाठी मला सत्तेत आणा ह्याची भीक हे स्वतः कोकणवासियांकडे मागतायत. कोकणवासीय जनता इतकी भोळी नाहीये. ओके. त्यांना सगळं दिसतंय. ह्यांचा जो लबाडी आहे उद्धव ठाकरे किंवा उबाठाची ही ते ओळखतायत आणि यांना बरोबर यांची जी फशीव जी योजना आहे किंवा फशीव जाहीरनामा आहे याच्या ढुंगणावरती हे लाथ मारून हुसकवून लावणार आहे. जनतेने सुद्धा अशा लोकांकडे लक्ष द्यावं ज्यांना 2019ची जाहीरनामे पूर्ण करता आले नाहीत. ते पुन्हा 2024मध्ये खोटे जाहीरनामे घेऊन जनतेसमोर आलेले आहेत की आम्हाला ह्या आश्वासनांवरती आम्हाला मतं करा म्हणजे आम्ही पुन्हा 2029ला 2024चाच जाहीरनामा तुमच्यासमोर मांडू.